हॅलो. चला दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेअर येऊ द्या. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेअर. सर 2 मिनटं. दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेअर आमच्या दिशेने येऊ द्या. आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली नाही आहे. हॅलो हॅलो. कृपया प्रेक्षकांना एक विनंती आहे, नम्र विनंती आहे, कृपया त्यांनी बॅरिकेडवरनं हात खाली काढायचे आहेत. हॅलो. कृपया प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे. यस, काही नियम आहेत बॅरिकेडर्सला. आपण त्याच्यावरती जोर देऊन राहू नका, कारण खूप काही निर्णय त्या याच्यावरती अवलंबून त्या बॅरिकेडरवरती अवलंबून असणार आहेत. त्यामुळे आपल्याला नम्र विनंती आम्ही करतोय. सुरू असलेला सामना इथे आपण पाहतोय जोई स्पोर्ट्स विरुद्ध एनआर स्पोर्ट्स यांच्यामध्ये. टॉस जिंकला गेला एनआर स्पोर्ट्स संघाने. प्रथम फलंदाजी ते स्वीकारले. ओ बॅटची एज आहे. कॉम्बॉक्सच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल. पहिल्याच बॉलवरती इथे धक्का बसतोय. गोल्डन डकचा शिकार इथे आपल्याला झालेला पाहायला मिळेल. फलंदाज यावी माघारी परतेल. ओमकार. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अमान. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डक ठरला होता तो ओमकार, परंतु यावी गुगली बॉल बॅक हँड डिलिव्हरी. चांगला बाउन्स पाहायला मिळाला. शरीरात आदळला होता बॉल, परंतु पंचांचा इशारा येतोय तो इथे नो बॉल. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळणार आहे. स्कोर कार्ड इथे ओपन झाले अतिरिक्त स्वरूपाने. आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज इथे आपण पाहतोय. ओ फसवा बॉल आहे. अमान सारख्या बेस्ट बॅट्समनला इथे फसवलंय, चकवलंय. बॅक हँड डिलिव्हरी होती, चांगला बाउन्स होता, बॅट क्लिअर झाली आणि बॉक्स आउट होऊन दुसरा धक्का इथे बसतोय. सनकर इथे दाखल झालाय. न्यू बॅटर 2 सुखद धक्के इथे बसलेत संघाला. हो यावी पंचांचा काही तो इशारा. यस, सिंगल रन डिक्लेअर झोनमध्ये कॅरी झालाय बॉल. 1च रन इथे मिळणार आहे. चमकदार कामगिरी राहिली या युवा खेळाडूची. उद्याचं भविष्य म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय तो युवा खेळाडू. बॉलिंग ट्रॅकवरती यावी बॅक हँड डिलिव्हरी. लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. पंच दंडित करतायत. एक्स्ट्रा रन इथे मिळते. व्हाईट बॉलचा आला इशारा. धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचेल. पुढचा चेंडू आहे. ओ यावी काय करताय. संधी इथे होती, गमावले. झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला, नाकाम ठरतोय. बॉल सीमारेषा पार जातोय. इथे चौकार मिळतोय. पोहोचले ती 7 या अंकावरती. फटक्यामध्ये हमी होती. दमदार खेळला गेलेला फटका. झेल घेण्याचा केला गेलेला प्रयत्न. निसटला झेल, बिघडला खेळ आणि त्याचबरोबर एक चौकार इथे मिळालाय. बॅकफुटवरती येऊन पंच केलाय. 1 रन जरूर मिळणार आहे, परंतु प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचा इरादा यावी एनआर स्पोर्ट कडून केला जातो. एक चांगला निर्णय, चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून ते पाहायला मिळेल. दुर्वांक ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल फॉर साईदास. हो याही वेळी शानदार शॉट आहे, पंच शॉट आहे. 1च रन मिळणार आहे या फटक्यावरती. पहिलं षटक इथे संपन्न होतंय. धावसंख्या पोहोचते 9 या अंकावरती. 2 विकेट गमावलेत, परंतु एक चांगली सुरुवात इथे आपण म्हणू शकतो एनआर स्पोर्ट्स संघाकडून, कारण 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. यश मस्केला इथे आपण पाहणार आहोत आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जोई स्पोर्ट्स संघाकडून गोलंदाज इथे आपण पाहणार आहोत. आणखीन एक युवा खेळाडू.
ईशान तळेकर आणखीन एक युवा गोलंदाज, फ्युचर ऑफ जुई स्पोर्ट्स. हो, यावी आगळी वेगळी अचंबित करणारी अशी बॉलिंग ॲक्शन आहे मित्रांनो. सरप्राईज ठरलाय बॉल. नो बॉल जरूर पाहायला मिळतोय, पण जी बॉलिंग ॲक्शन आहे आणि जो मनगडाचा वापर करतोय दर्जेदार आहे. यस, फलंदाजीची सरप्राईज ठरणारी गोलंदाजी आहे. निश्चितच यावी हाही बॉल वाईड करार केला गेलाय. अतिरिक्त धावा जरूर इथे दिल्या जात आहेत. स्वेर मारा जरूर पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याची क्षमता आहे. हो, याही वेळी यॉर्क फेकण्याचा इरादा. दिशा खराब पाहायला मिळाले. सलग 3 चेंडू वाईड पाहायला मिळत आहेत. जी अपेक्षा आहे अचूक टप्प्याची, तो अचूक टप्पा जुई स्पोर्ट्स संघाचा हा गोलंदाज मात्र इथे साधू शकला नाहीये. धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचले. त्यामुळे सर्व खेळाडूंना एकत्र यावं लागतंय. चर्चा चालले, बातचीत चालले, कुठे टप्पा ठेवायला लागेल यावरती चर्चा चालले. यानंतर होणारा सामना जय भैरी मुरुकोडा वर्सेस RCC. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी 9 लिस्ट कमिटीकडे जमा करायचे. या इनिंगच्या ब्रेक नंतर तो टॉस होईल याची नोंद घ्यायचे. धन्यवाद. ईशान ऑन द मार्क. नेक्स्ट बॉल. पिकला जाणारा बॉल परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह केलाय. यावी फिल्डिंग शानदार पाहायला मिळाले. डॉट बॉल येतोय. यावी कमबॅक केलंय या गोलंदाजाने ईशानने. कारण निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाले. पहिले 3 चेंडू अतिशय खराब होते, परंतु त्यानंतर हो याही वेळी यावी सगळा ताळमेळ चुकलाय. एकाने रोखण्याचा प्रयत्न केला, पायावरती आदळला. प्रोटेक्शन 2 खेळाडूंचं सपोर्टला होतं, परंतु तेही नाकाम ठरलंय. बॉल सीमारेषा गाठताना पाहायला मिळतोय. इथे चौकार मिळालाय. धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचेल. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. यावेळी फुल टॉस चेंडू आहे. अगदी स्टेट खेळ आहे. मिड ऑफच्या दिशेने पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक निर्धाव चेंडू आहे. कमबॅक करताना पाहायला मिळेल, कारण या आधीच्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षणामुळे मिळालेल्या 4 धावा आणि त्यामुळे दबाव गोलंदाजावरती जरूर होता. यावेळी नो बॉलचा इशारा आणि त्यानंतर 1+1 एकूण 2 धावा इथे मिळतील. पुरेपूर यष्टीरक्षकाने प्रयत्न केला होता. निखिलने प्रयत्न पुरेपूर केला, परंतु बॉल थांबला नाहीये. डिक्लेअर झोनमध्ये कॅरी झालेला पाहायला मिळालाय. पुढील चेंडू आहे. फुल टॉस चेंडू आहे. शानदार पंच शॉट आहे. बॉल रोखण्याचा केला गेलेला प्रयत्न आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू ते पाहायला मिळतोय. पुढील चेंडू. ईशान यावी आत्मविश्वास. ओ काय काय हे खराब फिल्डिंग म्हणावी लागेल. कम्प्लिटली सहज सोपा बॉल रोखेल असे अपेक्षा होती. अपेक्षा झाला भंग. उडाला चेहऱ्यावरचा रंग. बॉल थांबला नाही. गाठली सीमारेषा आणि इशारा आला इथे. 4 रन. चौकार. 4 रन. धावसंख्या 23 या अंकावरती जाऊन पोहोचते. खराब फिल्डिंग म्हणावी लागेल यावी. यावी नो बॉल झालेला इशारा आहे. नो +1. 22 रूपात 1 रन. एकूण 2 धावा इथे मिळत आहेत. विस्केट झालेली गोलंदाजी जुई स्पोर्ट्स संघाची. परफेक्ट यॉर्क आहे. बॅटची एज आहे. डिक्लेअर झोन मध्ये कॅरी आहे बॉल. 1 रन बिल्डर आहे. षटक क्रमांक समाप्त होते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एनआर स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या 26-26. ते संपन्न झालंय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. साईराज सनगरे आहे. ऑल परटवणे संघाकडून आपण सातत्यपूर्ण अंडरआर्म क्रिकेट खेळताना आपण पाहिले. समोर आलाय तो निखिल सुवारे. पहिला बॉल निखिलचा. नो बॉल झालेला इशारा. बॅकफूट वरती खेळला गेलेला दमदार शॉट आहे. बॉल सीमारेषा पार आहे. म्हणजेच काय इथे चौकार आहे. 4 धावा इथे मिळत आहेत. नो +4 रन. एकूण 5 धावा इथे मिळतील. आणि त्यानंतर ड्राईव्ह केला गेलेला फटका साईच्या बॅटमधून. फिल्डिंग आहे तिथे आणि या बॅकफूटवरती येऊन दमदार पंच शॉट आहे. 1 रन इथे मिळेल या बॉलवरती. साई निश्चितच दमखम दाखवतोय. भले अलॉंग द कार्पेट मला नाही खेळायला जमलं तरी चालेल, परंतु डॉट बॉल पेक्षा मी पंच शॉट करून काही धावा जरूर मिळवेन. यावी अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका. ओ यावी काय घडलंय. ओव्हर थ्रोचा शिकार इथे बनेल. 1+1 2 धावा इथे मिळतील. एकावरती 1 फ्री.
बाय वन गेट वन फ्री हा प्रकार इथे आपल्याला पाहायला मिळाला. एक रन घेण्यासाठी एकमेकांना कॉल दिला गेला, चपळाई इथे दाखवली गेली आणि त्यानंतर स्टंप आउट रनआउट करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे ओव्हर थ्रोचा फायदा मात्र संघाला झालेला पाहायला मिळालाय. हो यावी स्टेपिंग दमदार आहे आणि इथे पाहूया बातचीत इथे होणार आहे, काही येतो इथे निर्णय. पुढील चेंडू आहे, यावी फटका चुकलाय, सरळ हातामध्ये जाऊन समावतोय. बॅक टू बॅक विकेट निखिल सुवारेच्या माध्यमातून इथे प्राप्त केली गेलेली पाहायला मिळाले. चौतीस धावा इथे पाहायला मिळतात. निखिल पुढील चेंडू घेऊन षटक क्रमांक समाप्त झालाय ते. यावेळी तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 रन 34 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती शुभम उर्फ बबी वैयक्तिक पहिला आणि संघाकडून शेवटचं षटक घेऊन इथे होतोय दाखल. जुई स्पोर्ट्स संघाचा हा गोलंदाज आणि समोर सैदाज सनगरे दमदार फलंदाजी. नो बॉल आहे, फटका अतिशय लाजबाब आहे आणि एकच रन इथे मिळते, एक सिंगल इथे मिळेल. नो बॉल असल्यामुळे एक जीवदान निश्चितच मिळणार, एक संधी इथे मिळणार आहे. ती सैदाजी आला ताकदीने खेळण्याचा फटका प्रयत्न होता इथे. यावी गती कमी ठेवली, बॅकफुटवरती येऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका होता, फील्ड केला गेला बॉलला. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पुढील चेंडू अगदी स्ट्रेट आहे, अगदी सरळ आहे, ना राईट आहे ना लेफ्ट आहे, बॉल एकदम स्ट्रेट आहे. 4 रन चौकार. लाजवाब शॉट सिलेक्शन सैराज सनगरेच्या माध्यमातून दमदार इनिंग पेश करतोय, फटकेबाजी करतोय, चौकार लगावलेत या फलंदाजाने, प्रभावित केलं या फलंदाजाने. हो यावी पंच आहे, यावी एकच रन इथे मिळणार आहे. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 रन इथे मिळेल. बबी विरुद्ध साईराज सनगरे असा चाललेला सामना इथे आपण म्हणू शकतो, परंतु हा ठरलाय तो यावी साईराज दबाव निर्माण केलाय, प्रेशर निर्माण केलंय आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका, आणखीन एक चौकार इथे मिळतोय. काय जबरदस्त चालले फलंदाजी, अफलातून धुवाधार बोले तो एकदम झकास फलंदाजी चालले साईराज सनगरेच्या माध्यमातून. बबीवरती हावी ठरले ही फलंदाजी. पुढील चेंडू याही वेळी बॅकफुटवरती अगदी सरळ खेळ, अगदी सरळ खेळ आहे. फॉलो थ्रो मध्ये बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न इथे करणं अपेक्षित होता, तो प्रयत्न ना निखिलने केला ना बबीने केला. बॉल सीमारेषा पार गेला, म्हणजेच काय चौकार इथे मिळाला. धावसंख्या 48 रन, हायस्ट स्कोर या मॅच मधली या स्पर्धेतला इथे पाहायला मिळेल. आणि त्यानंतर आणखीन एक चौकार इथे पाहायला मिळेल. खराब फिल्डिंग, खराब गोलंदाजी, परंतु इथे धुवाधार फलंदाजी बनावी लागेल, ती यावी केली गेले ते NR स्पोर्ट्स संघाकडून. आणि या RPL पहिल्या पर्वामध्ये या दुसऱ्या रजनीमध्ये सर्वात हायस्ट धावसंख्या उभारणारा संघ ठरतोय तो यावी NR स्पोर्ट्स संघ. आणि या
सामन्याचा आणि या इनिंगचा सूत्रधार जर कोण असेल तो साईराज सनगरे. धुवाधार फलंदाजी, तुफानी फलंदाजी, आक्रमण, हल्ला आणि चौकारांचा जणू काही तो पाऊस पडताना पाहायला मिळाला. त्यामुळे एक उच्चांक धावसंख्या या स्पर्धेतली उभारताना आपण पाहिलं तर एनआर स्पोर्ट्स संघ निर्धारित 4 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या. त्या 52 आणि 53 धावांचं विशाल असं लक्ष ठेवलं गेलंय जुई स्पोर्ट्स संघासमोर. मैदानावर यायचं आहे. आणि या दरम्यान या क्रीडानगरीमध्ये सर्वात 2 महत्त्वाची व्यक्ती इथे दाखल झालेले पाहायला मिळतात. नवनिर्वाचित नगरसेविका सन्माननीय आदरणीय सुप्रियाताई रसाळ आणि त्याचबरोबर या RPL मध्ये सर्वात महत्त्वपूर्ण सहकार्य, तोला मुलाचं सहकार्य ज्याने आम्हाला दिले, अमूल्य असं सहकार्य ज्याने आम्हाला दिले, ते सन्माननीय आदरणीय संदीपजी रसाळ यांचंही या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं पाहायला मिळते. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. नवनिर्वाचित नगरसेविका सन्माननीय सुप्रियाताई रसाळ आणि त्याचबरोबर सन्माननीय संदीपजी रसाळ, आपलं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. आणि यानंतर होणारा पुढील सामना यानंतर होणारा सामना जयभैरी मुरुगवाडा विरुद्ध राधाकृष्ण क्रिकेट क्लब. या सामन्याचा टॉस या बी मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहणार आहोत. क्रीडांगण मंचावरती इथे आपण पाहणार आहोत. यस RPL साठी ज्यांनी भरीवच योगदान दिले, तोला मुलाचं सहकार्य ज्यांनी केलंय, सन्माननीय संदीपजी रसाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस घेतोय. टॉसचा कौल या बी जयभैरी संघाच्या बाजूने इथे गेलाय. निश्चितच यश हळदणकर आहे आणि रत्नागिरीचं अंडर क्रिकेट ज्याच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतं आणि या रत्नागिरीतील बेस्ट कॅप्टन म्हणून जो नावारूपाला आलेला पाहायला मिळाला. जयभैरी संघाकडून सातत्यपूर्ण खेळ त्याला मुरुगवाडा गावाला बिलॉंग करतो आणि तो टॉसचा बॉस ठरलाय. काय आहे आपला पहिला निर्णय? क्षेत्ररक्षक. वारंवार मी पाहतोय कालच्या रजनीपासून आजच्या रजनीमध्येही जो संघ टॉस जिंकतोय तो क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, असं का? कारण चेस करणे जरा सोपं वाटतंय. पुढच्या टीमला 30 रनच्या 8 ठेवून 24 बॉल 30 रन बनवू शकतात एक्स्ट्रा चेक करून. येस, चांगली रणनीती या यश हळदणकरच्या माध्यमातून. आपल्या स्क्वॉडबद्दल आणि आपण निवडलेल्या खेळाडूंबद्दल आपण काय मत व्यक्त कराल आणि या स्पर्धेबद्दल आपण निश्चितच काय मत व्यक्त कराल? स्पर्धा ही रत्नागिरीत 1 नंबर झाली आहे, अशीच दरवर्षी होऊन दे. यस, निश्चितच आपण शुभेच्छा देऊया. यश हळदणकर जयभैरी संघाचे कर्णधार आणि टॉसचे बॉस ठरलेत आणि त्यानंतर राधाकृष्ण संघाचे हरेश चाळके यांच्यासोबत. निश्चितच टॉस आपण गमावला आहे. त्या टॉस गमावल्याची खंत आपल्या मनाला जाणवते का? निश्चितच जो काही निर्णय येईल तो स्वीकारून आपण खेळण्याचा इरादा इथे स्पष्ट करताय. टॉस हरलोय पण जो निर्णय आता आला आहे त्याच्यावरच आम्ही काम करू. येस, आणि RPLचं पहिलं पर्व आहे. पहिल्या पर्वामधला पहिला सामना तुम्ही खेळताय आणि सर्व मित्र परिवार वेगवेगळ्या आपला जो एक मेन संघ असतो आणि त्या मेन संघाबरोबर आपण एकत्रपणे खेळत आलोय, ते आज आपल्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे रणनीतीमध्ये बदल असेल की आहे त्याच रणनीतीने खेळण्याचा प्रयत्न या नवीन फॉर्मॅटमध्ये आपल्या माध्यमातून असेल? बघायला गेलात तर हा रत्नागिरीमध्ये नवीन फॉर्मॅट आहे, पण मी जास्त करून माझ्या संघामध्ये ओल्ड प्लेअर घेतलेले आहेत कारण त्यांना अनुभव खूप आहे, म्हणून मी ओल्ड प्लेअरवर जास्त विश्वास आहे. येस, चांगली रणनीती आणि या फॉर्मॅटमध्ये आपण प्रथमच या RPLमध्ये खेळत आहे, त्यामुळे दोन्ही संघाला आम्ही शुभेच्छा देतोय. हरेश चाळके आपणासही शुभेच्छा असेल आणि निश्चित एक दमदार खेळ आपण कराल. आणि त्यानंतर आपण मान्यवरांच्या दिशेने वळूया. संदीपजी सर, आपलं खूप तोला मुलाचं सहकार्य राहिलं आहे या स्पर्धेच्या निमित्त. आपण प्रतिवर्षी आणि या सर्व युवा मुलांबरोबर नियमित आमच्या पाठीशी राहत आलात आणि आपण या मंचावरती इथे दाखल झालात. एक भव्य दिव्य आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आम्ही आपल्यासमोर इथे सादर करतोय. या स्पर्धेबद्दल आपण निश्चित आपलं काय मत व्यक्त कराल? प्रथम मला आमचा अमर बोलला की आपल्याला इथं एक अंडरआर्म स्पर्धा भरवायच्या आहेत. ही जी काय कल्पना होती हे ह्याच्या डोक्यात होती. फक्त मला आमच्या मध्यंतरी व्हॉलीबॉलच्या स्पर्धा आल्या, ही मुलं तिथं एकत्र होती. म्हटलं का जमलं आहेत? तर म्हटली इथं अंडरआर्मच्या स्पर्धा. मी म्हटलं 100% भरा, कारण आमच्या
जवळजवळ 28 वर्ष इथल्या स्पर्धा बंद झालेल्या आहेत आणि हे ग्राउंड आहे, माझं बालपण या मातीत गेलेलं आहे आणि ती स्पर्धा जी बंद झाली ती एक मनाला लागण्यासारखी होती आणि ती स्पर्धा आमच्या अण्णा गांधी म्हणजे संजय गांधी यांच्याशी एकदा माझी चर्चा झाली होती की ह्या स्पर्धा आपण परत चालू करूया. पण आमच्या अण्णा त्यावर्षी अचानक मे महिन्याच्या दरम्यान आमच्यातून निघून गेले. परंतु आता परत ह्या स्पर्धा चालू झाल्या आहेत. आनंद वाटतं की हा लक्ष्मी चौक परत एक भरलेला वाटतो आहे, म्हणजे हराभरा झालेल्यासारखं वाटतं आहे आणि ह्या अशाच मॅचेस वरच्यावर इथं भरून देत आणि अशाच जे जे भरवणार आहेत त्यांना आमच्या रसाळ कुटुंब किंवा सुप्रिया रसाळ मॅडमकडनं पूर्ण सहकार्य असेल. यस, जरा जोरदार टाळून देत. खूप चांगलं मत व्यक्त केलं. 28 वर्षानंतर पुन्हा एकदा या इतिहास एक क्रीडांगणावरती आपण स्पर्धा आयोजित करतोय. काही गोड आठवणी त्यांनीही इथे व्यक्त केल्यात आणि निश्चित आमचाही प्रयत्न राहील प्रतिवर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्याचं. कारण आपल्यासारखे जर मार्गदर्शक आणि आम्हाला साथ करणारे मदत करणारे जर आमच्या पाठीशी असतील तर निश्चितच RPLचं प्रत्येक पर्व इथे निश्चितच गाजणार आणि बरजणार आणि वाजणार पण. त्यानंतर आपण नगरसेविका रसाळ मॅडम यांच्याकडे आपण वळतोय. मॅडम, आपण या स्पर्धेबद्दल आपलं काय मत व्यक्त कराल? नमस्कार. मी एवढंच सांगेन की प्रभाग क्रमांक 11मध्ये ह्या लगात म्हणजे गेल्या वेळेला व्हॉलीबॉलच्या झाल्या, आता क्रिकेटच्या मॅचेस आहेत. मला खूप आनंद होतो आहे की मला वाटतं मी हे जे केलं आहे, बनवलं आहे आज मी ग्राउंड, त्याचा मला अभिमान आहे आणि असेच खेळ चांगले उत्तराउत्तर होऊ दे एवढं मी सांगते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस, निश्चितच RPL म्हणजे रत्नागिरी प्रीमियर लीग रसाळ कुटुंबियांचा आम्ही मनापासून आभारी ते व्यक्तोय. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि मॅचच्या दिशेने वळतो. खूप सारे धन्यवाद. थँक्यू. बॉलिंग ट्रॅकवरती अमान आलाय. अमानचं फरमान काय पाहूया. परफेक्ट पहिलाच यॉर्क, शानदार फिल्डिंग, अफलातून फिल्डिंग पाहायला मिळाले मित्रांनो. काय जबरदस्त फिल्डिंग पेश केले. 4 धाबा रोखल्यात, महत्वपूर्ण धाबा त्याने रोखल्यात. निखिल सुवारच्या बॅट बंद इथे पहिलाच ब्लास्ट पाहायला मिळाला होता, परंतु प्रोटेक्शन प्रॉपर पाहायला मिळालं. शानदार फिल्डिंग आहे, जानदार आहे, कारण जीवाची बाजी लगावले म्हणून जानदार फिल्डिंग आहे इथे. हो, यावी अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलाय. एक तुफानी लगावला गेलेला चौकार आहे. बंदा ताकदीने खेळला गेलेला फटका अलॉंग द कार्पेट चिरतोय, भेदतोय, सीमारेषेला आग लावतोय आणि सीमारेषेच्या पार जातोय. हो, यावी हा बॉल पाहूया पंचांच्या माध्यमातून काय येईल इशारा. इथे डॉट बॉल आलाय. धावसंख्या अस्थिर आहे 4 या अंकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती अमान. नेक्स्ट बॉल फॉर निखिल. हो, यावी बॅट चेंज, पण तो डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, त्यामुळे 1 रन या बॉलवरती इथे मिळेल. धावसंख्या पोहोचेल 5 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपदावरती आहे आणि 53 धावांचं ठेवलं गेलेलं लक्ष आणि यावेळी मिड विकेटला खेळला गेलेला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक शानदार फिल्डिंग आणि इथे डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील अमान टू निखिल. नो बॉल झालेला इशारा. एक ॲडव्हान्टेज इथे मिळू शकलं असतं, परंतु त्याचा फायदा मात्र इथे फलंदाजाने उचलला नाही. नाममात्र 1 धाब्यावरती समाधान आहे. एक्स्ट्रा स्वरूपात 3 रन इथे मिळते आणि यावेळी एक क्लासी शॉट आहे. मनगडाचा वापर केला आणि स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने खेळला गेलेला फटका 1 रन देऊन जाईल. निर्धारित पहिल्या षटक इथे समाप्त होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 धावा. चेंडू आणि 46 धावा असं समीकरण इथे राहिले. कुणाला तरी सूत्रधार बनावं लागेल. निखिल सुमारे नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 पाहायला मिळाली. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 46 धावांची आवश्यकता इथे राहील जुई स्पोर्ट्स संघाला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे आदित्य आणि बॉलिंग ट्रॅकवरती निरंजन. राईट आर्म राऊंड दी विकेट. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील. फुल टॉस चेंडू आहे, अगदी स्टेट खेळ आहे. दत्ता आहे, दत्ता बॉल प्रॉपरली फील्ड करू शकला नाहीये. मिसफील्ड पाहायला मिळाली. बॉल सीमारेषा पार गेलाय. चौकार इथे मिळणार आहे. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 11 या अंकावर. चौकारांची इथे आवश्यकता आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला कमीत कमी 12 ते 13 धावा इथे बनवाव्या लागतील आणि जेवढ्या धावा बनवाल तेवढ्या पोषदायक ठरणार, लाभदायक ठरणार आहेत, पोषक ठरणार आहेत आणि तो प्रयत्न इथे करणं अपेक्षित असणार आहे.
निरंजन बॉलिंग ट्रॅकवरती नेक्स्ट बॉल घेऊन इथे सज्ज होतोय. फेकला जाणार पुढचा चेंडू. यस या ऑफ स्टिकच्या बाहेर पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलचा आला इशारा. वाईड लाईन यॉर्क फेकण्याचा प्रयत्न होता निरंजनचा, परंतु ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर टप्पा इथे ठेवला गेला. त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन इथे मिळेल आणि धावसंख्या 12 अंकावरती जाऊन स्थिरावेल. निरंजन नेक्स्ट बॉल. यावी गती कमी आहे. बॅटची एज घेतली. इनसाइड एज पाहायला मिळालं. यष्टीरक्षकाने बॉल फील्ड केलाय जरूर. डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू घेऊन निरंजन. फुल टॉस चेंडू आहे. अगदी स्टेट खेळ आहे. यावेळी फिल्डिंग शानदार झाले आणि डिक्लेअर स्वरूपात 1 रन इथे मिळेल. स्ट्राईक आदित्य याच्याकडे जाईल. धावसंख्या 13. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे इथे. हो यावी इन स्विंग चेंडू होता. चांगला टप्पा पाहायला मिळालाय आणि विकेटमध्ये बाउन्स चांगला पाहायला मिळतोय. फलंदाज नाकाम. निर्धाव चेंडू. याही वेळी गुगली बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आहे, परंतु स्टंप आउट होऊन आदित्य मैदानाच्या बाहेर जाईल. जुई स्पोर्ट्स संघाला पहिला धक्का, पहिला हादरा इथे बसेल. पाहायला मिळते, परंतु क्लीन बॉल्ड आहे. विकास आला, विकास गेला, परंतु जुई स्पोर्ट्स संघाचा विकास मात्र काही नाही झाला. धावसंख्या स्थिर आहे. 2 गडी बाद 13 धावा. अजूनही 40 धावांची आवश्यकता. फलंदाज यावी इथे आपण पाहतोय आयुष. निरंजनचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी आयुष इथे सज्ज झालाय. आयुषसाठी पहिला बॉल. यावी बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टिकच्या खूप बाहेर बॉल, त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन मिळेल. व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. निरंजन आहे. अलॉंग द कार्पेट खेळलाय. ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. सरळ अगदी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त होते. दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. 39 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील ते 12. सूरज वागदरे यांनी स्टेजवर यायचं आहे. सूरजजी वागदरे आपणास विनंती राहते, आपण कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. ओरम क्रिकेट आणि सूरज वागदरे हे समीकरण आपण सातत्यपूर्ण रत्नागिरी टेनिस क्रिकेटमध्ये पाहत आलोय. आणि एक आक्रमक फलंदाज आणि तेवढा मास्टरमाइंड गोलंदाज, अष्टपैलू असा खेळाडू म्हणून आपण सातत्यपूर्ण ज्याच्याकडे पाहतो ते सूरजजी वागदरे यांचं इथे आगमन. RPLच्या पहिल्या पर्वामध्ये सूरजजी आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्यास विनंती करीन आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. बॉलिंग ट्रॅकवरती अनुज आहे. स्ट्रायकिंग एंडला निखिल आहे. बॅकफुटवरती येऊन खेळला गेलेला फटका सईदा सनगरे बॉल फील्ड करताना पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू ते पाहायला मिळेल. इथे निर्धाव नाही तर चौकारांची फटकेबाजी ते करणं अपेक्षित असणार आहे. धुमाकूळ घालावा लागेल, आक्रमण करावं लागेल, धुवाधार फलंदाजी करावी लागणार ते निखिलला. याही वेळी प्रयत्न चांगला होता, परंतु डिक्लेअर झोनमध्ये कॅरी होईल बॉल. 1च रन मिळते. स्टेपिंग पाहायला मिळालं, थोडासा बाहेर आला होता आणि त्यानंतर ऑनसाईडला जागा शोधण्याचा इरादा. याही वेळी अफलातून ड्राईव्ह आहे, शानदार ड्राईव्ह आहे. साईराज आणि दत्ता या दोघांच्या मधून बॉल फरार झालाय. इथे चौकार आलाय. 4 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 20 अंकावरती जाऊन पोहोचले. मोर या गया फिर से 4. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. आक्रमण निखिल सुवारेचं पाहायला मिळालंय. लाजवाब शॉट सिलेक्शन, परफेक्ट ड्राईव्ह पाहायला मिळालाय आणि दत्ता आणि साईदाजी या दोघांनाही भेदताना चिरताना पाहायला मिळतोय हा चौकार. शानदार फलंदाजी निखिल सुवारेच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय. पहिला वार केला गेला, पलटवार करण्याचा इरादा इथे व्यक्त करताना निखिल. अनुजचा पुढील चेंडू.
यावी ऑफस्टिकच्या बाहेर आहे. इनस्विंग करण्याचा प्रयत्न होता. वाईड लाईनच्या बाहेरून बॉल आतमध्ये येतोय. पंच दंडित करतायत. समांतर आतामध्ये इशारा पोहोचलाय. वाईट स्वरूपात 1 रन इथे मिळणार आहे. आणि त्यानंतर यावी पुढे येऊन खेळला गेलेला फटका दत्तादित्य आहे. दत्ताने बॉल फील्ड केलाय. त्यामुळे निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. दबाव आहे निखिलवरती. प्रयत्न चाललेत त्याचे, परंतु याही वेळी वाईट बॉल पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर ठेवला गेलेला बॉल आहे. वाईड लाईन पासून दूरवरती पाहायला मिळाला हा बॉल. यावी गतीत कमी होती. टप्पा मात्र चुकीचा पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक वाईड इथे पाहायला मिळतोय. दिशा भरकटले. दुर्दशा करते की काय. आणि त्यानंतर इथे मात्र आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागेल. बॉक्स आउट होतोय तो निखिल सुवारे आणि धक्का बसतोय तो जुई स्पोर्ट्स संघाला. सव्वीस धावांची आवश्यकता आहे या मैदानावरती. अशक्य असं वाटणारी धावसंख्या, परंतु जर इथे जिगरीने फलंदाजी केली तर निश्चितच लक्ष पूर्णत्वात जाऊ शकतं. बॉलिंग ट्रॅकवरती यश. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर. वाईट बॉलचा आलेला इशारा. पुढील चेंडू. हाही चेंडू खराब आहे. वाईट +1 2 धावे इथे मिळत आहेत. दत्ता यष्टीरक्षकाची भूमिका इथे बजावतोय, परंतु स्वैर मारा लगातार पाहायला मिळालाय KR स्पोर्ट्स संघाकडून. सज्ज होईल गोलंदाज. यावी बॅट चेंज घेतले आणि दत्ताने बॉलला फील्ड केलंय, त्यामुळे इथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशाल असं लक्ष यावी समोर ठेवलं गेलं आणि यावी चमकदार कामगिरी सैदास सनगरे इथे केली. यावी फटका चुकतोय. खूपच बाहेर येऊन खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न होता. दत्ताने कोणतीही चूक केली नाही. गॅदर केला आणि स्टंप आउट केलंय. आणखीन एक मोहरा गारद होतोय तो जुई स्पोर्ट्स संघाचा. न्यू बॅटर पवन. हो यावी नो बॉल आहे, परंतु त्याचा फायदा मात्र इथे उचलू शकला नाही पवन. एकच रन मिळणार आहे एक्स्ट्रा स्वरूपात ती संघाला. आणि त्यानंतर क्लीन बोल्ड आहे. बॉल इथे मात्र बाउन्स घेताना पाहायला मिळाला नाहीये. ग्राउंडला गुदगुल्या करत यष्टनवरती जाऊन आदलतोय बॉल आणि आणखीन एक मोहरा इथे गारद होतोय. खेळाडू दुर्बांक स्ट्रायकिंग एंडला. पुढील चेंडू यावी इनस्विंग चेंडू होता. पुढील सामना ही दमदार आहे. जयबेरी मुरुगवाडा विरुद्ध राधाकृष्ण यांच्यामध्ये होणारा सामना. या मॅचमध्ये औपचारिकता उरले काहीच चेंडूंचा खेळ इथे बाकी असताना पुढे येऊन खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न. वाईड +1 एकूण 2 धावे या चेंडूवरती मिळत आहेत. धावसंख्या पोहोचले ते 33 या अंकावरती. आणि त्यानंतर इथे जेल बाद होतोय. आणखीन एक विकेट. दुर्बांक ही डगआउटच्या दिशेने परतेल आणि हा सामना इथे सहज सोप्या पद्धतीने NR स्पोर्ट्स संघ विजयी ठरलाय. आणि या विजयाचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा